वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद यवतमाळमध्ये जो घंटात्री ग्रामसेवक लेखी परीक्षा झाली होती 2015 मध्ये तो पेपर बघणार आहोत। म्हणजे त्या पेपरमधील जे काही निवडक प्रश्न आहेत आणि आता सुद्धा त्या प्रश्नांची रिपीट होण्याची शक्यता आहे असे प्रश्न आपण इथे बघणार आहोत। तसंच मित्रांनो, आपण ग्रामसेवक, कृषी सेवक, संभाव्य प्रश्नपत्रिका सुद्धा या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत आणि त्याची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तसेच तांत्रिक घटकाशी संबंधित लेक्चरसुद्धा अपलोडेड केलेले आहेत। चला तर मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा वेळ न गमावता आपण प्रश्नांना सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने राज्यात रिकाम जागा तारखेपासून महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाची सुरुवात केली। यामध्ये ऑप्शन आहे 26 जानेवारी 2007, 1 मे 2007, 15 ऑगस्ट 2007 आणि 2 ऑक्टोबर 2007। तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक सी याचं बरोबर उत्तर होईल 15 ऑगस्ट 2007। चला तर मित्रांनो, महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान या अभियानाबद्दल अधिकची माहिती घेऊ। हे जे अभियान आहे आपण बघितलं 15 ऑगस्ट 2007ला सुरू झालं आणि याचा जो उद्देश होता तो गाव पातळीवरील तंटे निर्माण होऊ नये यासाठी विविध उपक्रम राबवणे हा याचा प्रमुख उद्देश होता। गावात निर्माण होणारे जे काही तंटे आहेत ते जनसहभागातून सोडवणे, तसंच गावातील तंटे गावातच समोपचाराने मिटवून गाव प्रगतीसाठी पूरक वातावरण निर्माण करणे आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं घोषवाक्य आहे शांततेकडून समृद्धीकडे। आणि तसंच जर आणखी एक ऑब्जेक्टिव्ह विचारला जाऊ शकतो, गृहमंत्री R.R. पाटील यांच्या पुढाकाराने ही योजना राज्यात सुरू करण्यात आली होती, म्हणून लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात जमीन महसूल वर्ष रिकाम जागा रोजी सुरू होते। यामध्ये ऑप्शन आहेत 1 एप्रिल, दुसरा 1 ऑगस्ट, तिसरा 1 जानेवारी आणि चौथा ऑप्शन आहे 2 ऑक्टोबर। तर लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये जमीन महसूल वर्ष आहे ते 1 ऑगस्ट हे आहे। इथे बरेच जण कन्फ्यूज होऊ शकतात की एप्रिल वगैरे आपण म्हणू शकतो किंवा जानेवारी सुद्धा करू शकता, पण लक्षात ठेवा महसूल वर्ष हे 1 ऑगस्ट हे आहे, हे नेहमी लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पोलीस पाटील पदाकरता पात्र ठरण्याकरता उमेदवाराचे वय कमीत कमी रिकाम जागा वर्ष पूर्ण असावे लागते। तर लक्षात ठेवा, यामध्ये ऑप्शन आहेत 18, 21, 25 किंवा यापैकी नाही। तर मित्रांनो, याचं ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच 3 बरोबर होईल, कारण की आपल्याला माहिती आहे किमान वय जे आहे ते 25 ते 45 वर्ष या वयोगटाच्या दरम्यानचा जो व्यक्ती असतो तो पोलीस पाटील होण्यासाठी नियुक्त होतो। आणि पोलीस पाटील हे जे पद आहे आपल्याला माहिती आहे 1857 पासून हे सुरू करण्यात आलं आहे। मित्रांनो, पोलीस पाटील या पदाबद्दल आता आपण संपूर्ण माहिती घेऊ। आपल्याला माहिती आहे की पोलीस पाटील हे जे पद आहे ते 1857 पासून सुरू झालं। म्हणजे आपल्याला तुम्हाला आठवण राहावं यासाठी सांगते की 1857चा उठाव झाला होता, तेव्हापासून हे पोलीस पाटील पद निर्माण झालं। नंतर जर आपण विचार केला, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 हा अधिनियम त्याच्यासाठी करण्यात आलेला आहे। आणि पात्रता जर आपण बघितली पोलीस पाटीलची, तर गावाचा तो रहिवासी असावा आणि कमीत कमी 7वी तरी तो पास असावा। नंतर वयोगट आपण बघितलाच आहे की 25 ते 45 वर्ष किमान वय तरी असावं। आणि जर विचार केला तर याची जी निवड आहे ती म्हणजे नेमणूक कोण करतं, तर उपजिल्हा अधिकारी पोलीस पाटलाची नेमणूक करतात। आणि रजा जर द्यायची असते, समजा रजा वगैरे, तर त्यासाठी तलाठी जे आहेत ते त्यांना रजा वगैरे देण्याचं काम करतात। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बडतर्फ किंवा राजीनामा ते कोणाकडे देतात, तर ते उपजिल्हा अधिकारी यांच्याकडे देतात। पुढचा प्रश्न आहे, केंद्र पुरस्कृत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राज्यात केव्हापासून राबवण्यात येत आहे। यामध्ये ऑप्शन आहेत फेब्रुवारी 2005, फेब्रुवारी 2006, एप्रिल 2005 आणि सप्टेंबर 2006। तर लक्षात घ्या मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ई फेब्रुवारी 2006 पासून ही योजना राबवण्यात येत आहे। आता आपण याबद्दल डिटेल माहिती बघू। महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना म्हणजेच मित्रांनो 2 फेब्रुवारी 2006 पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे। त्यालाच आपण मनरेगा असं सुद्धा म्हणतो। आणि असं जर विचार केला तर भारतातील लोकांचा आर्थिक विकास साधणे, ग्रामीण भागातील प्रत्येकाच्या हाताला काम मिळवून देणे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्टी ऑब्जेक्टिव्ह म्हणून विचारल्या जाऊ शकते, प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस 100 दिवसाच्या आत रोजगाराची हमी देणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे। आपण जर एक गोष्ट बघितली मित्रांनो, रोजगार हमी योजनेची जी काही सुरुवात होती, सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये झाली होती आणि वी.स. पांगे जे होते ते त्याचे जनक होते। 1972 पासून ती योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली होती, परंतु नंतर काय झालं, ती राष्ट्रीय स्तरावर गेली आणि त्याचंच नाव राष्ट्रीय रोजगार हमी योजना झालं।
म्हणजे ती 2 फेब्रुवारी 2006 सुरू झाली. मग समोर काय झालं, 2009मध्ये 2 ऑक्टोबर 2009मध्ये त्याला महात्मा गांधीजींचं नाव देण्यात आलं आणि त्यालाच आपण काय म्हणतो, मनरेगा असं म्हणतो. आणि तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल मित्रांनो, तर आपण योजनांच्या बाबतीत एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे या चॅनलवर. तिथे तुम्ही बऱ्याचशा योजना आहेत ज्या परीक्षाभिमुख आहेत, त्यांची माहितीसुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये तिथे मिळून जाईल. ते तुम्ही बघू शकता. पुढील प्रश्न आपण जर बघितला मित्रांनो, की खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याशी संबंधित आहे. इथे प्रश्न नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत आहे, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत नाही. आपल्याला माहीत आहे ग्रामीण स्वराज्य संस्था असली तर 73वी घटना दुरुस्ती आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था असती तर 74वी घटना दुरुस्ती. म्हणून इथे ऑप्शन क्रमांक डी याचं बरोबर उत्तर होईल, की 74वी घटना दुरुस्ती 1993 याच्याशी संबंधित आहे. कोण? नागरी स्थानिक स्वराज्य संस्था. मित्रांनो, आपण ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्या बाबतीत एक लेक्चर यूट्यूबला अपलोड केलेलं आहे, म्हणजे या चॅनलवर अपलोड केलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता. यासाठी मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. आणि त्या लेक्चरमध्ये संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे, ज्या काही ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्या बाबतीत जी काही पार्श्वभूमी आहे. तसंच जर बघितलं ग्रामपंचायत काय, ग्रामसभा काय, ग्रामसेवक पदाबद्दल संपूर्ण माहिती, अशा प्रकारे डिटेल माहिती तुम्ही तिथे बघू शकता. आणि अशाच प्रकारे मित्रांनो 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती अत्यंत महत्त्वाची आहे पेपरच्या दृष्टिकोनातून. तुम्हाला 73वी घटना दुरुस्ती न्यू सिलेबसनुसार ॲड करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी आपण नवीन लेक्चर घेणार आहोत. म्हणूनच नोटिफिकेशन मिळावं यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो, ग्रामपंचायतीचे जे काही सरपंच आहेत यांना राजीनामा द्यायचा असला तर त्यांना तो राजीनामा रिकाम जागा यांच्याकडे द्यावा लागतो. त्यामध्ये ऑप्शन आहे जिल्हा परिषद अध्यक्ष, तहसीलदार, गट विकास अधिकारी. तर लक्षात ठेवा मित्रांनो, जे काही ग्रामपंचायत आहेत आणि ग्रामपंचायतीमध्ये आपण सदस्य असतात, नंतर सरपंच असतात, उपसरपंच असतात आणि सचिव म्हणजे प्रशासकीय प्रमुख म्हणून आपल्याला ग्रामसेवक पाहायला मिळतात. ग्रामसेवकला आपण सचिवसुद्धा म्हणतो, सरचिटणीससुद्धा असं म्हणतो. आणि जर आपण विचार केला हे राजीनामा कोणाकडे देतात, म्हणजे सरपंच कोणाकडे राजीनामा देतात, सरपंच हे पंचायत समितीच्या अध्यक्षाकडे राजीनामा देतात. तर आपण बघितलं उपाध्यक्ष असतात, उपाध्यक्ष हे सरपंचाकडे राजीनामा देतात. आणि जर विचार केला सदस्य आहेत ते सदस्य सरपंचाकडे राजीनामा देतात. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये यावर खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत. मित्रांनो, वरचा प्रश्न सुटला होता, आपल्या देशात पंचायत राज दिवस रिकाम जागा या दिवशी साजरा करण्यात येतो. यामध्ये ऑप्शन आहे 2 ऑक्टोबर, 12 मार्च, 24 एप्रिल आणि 1 मे. तर आपल्या सगळ्यांना माहिती असायला पाहिजे हा दिवस म्हणजेच कोणता, 24 एप्रिल हा दिवस आपण पंचायत राज दिवस म्हणून साजरा करतो. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, पंचायत राजबद्दल आपण जर बघितले तर पंचायत राजसाठी कुठला भाग घटनेमध्ये ॲड करण्यात आला होता, तर भाग 9. आणि जर विचार केला आणखी कुठलं परिशिष्ट ॲड करण्यात आलं होतं, तर परिशिष्ट 11 ॲड करण्यात आलं होतं. आणि तसंच जर बघितलं तर याच्याशी संबंधित कलम कोणते हे सुद्धा विचारू शकतात. म्हणून 243 हे जे आहे हे कलम पंचायत राजशी संबंधित आहे, हे लक्षात ठेवा. आणि पंचायत राजमध्ये आपण जर बघितलं ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश होतो. प्रामुख्याने आपण जर विचार केलं तर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. आणि डिटेल माहितीसाठी मित्रांनो आपण लेक्चर अपलोडेड करणारच आहोत. एवढी माहिती या प्रश्नासाठी पुरेशी आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या परदेशी जातीच्या शेळीला मिल्क क्वीन म्हणून ओळखले जाते. यामध्ये ऑप्शन आहे अंगोरा, सानेन, अल्पाईन आणि मेरिनो. तर लक्षात ठेवा मित्रांनो, सानेन जी आहे ती परदेशी शेळीची जात आहे आणि तिला मिल्क क्वीन म्हणून ओळखलं जाते. मित्रांनो लक्षात घ्या, विदेशी जातींमध्ये सानेन, अल्पाईन, अंगोरा इत्यादी जातींचा समावेश होतो. आणि सानेन जी जात आहे या सानेन जातीबद्दल आपण डिटेलमध्ये पाहू. सानेन ही स्वित्झर्लंडमध्ये आढळून येते आणि या शेळी जगाची दुधाची राणी असं म्हणतात. हाच प्रश्न आपला आहे. आणि सानेनबद्दल आपण जर महत्त्वाची गोष्ट बघितली मित्रांनो, तर हिचे मूळ स्थान तुर्कस्तान हे असून हिच्यापासून मोहेर नावाचं जे मऊ लोकर मिळते, हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, म्हणून हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रिंडरपेस्ट, फूड अँड माउथ डिसीज व रेबीज हे जनावरांचे रोग पुढीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाणूंमुळे होतात. त्यामध्ये ऑप्शन आहेत व्हायरस, बॅक्टेरिया, अमिबा, सूत्रकृमी. तर लक्षात ठेवा मित्रांनो, फूड अँड माउथ डिसीज हा जो रोग आहे आणि तसंच रिंडरपेस्ट आहे, रेबीज आहे, हे रोग जे आहेत हे व्हायरसमुळे होतात. म्हणून ऑप्शन क्रमांक ए याचं बरोबर उत्तर होईल.
मित्रांनो, आपण जर जनावरांमध्ये जे विषाणूजन्य रोग आहेत त्यामध्ये लाळ खुरकत आपण म्हणतो, म्हणजेच फूड अँड माउथ डिसीज, देवी, त्याच्यानंतर बुळकांडी, त्यालाच आपण रिंडरपेस्ट असं म्हटलं, या इत्यादींचा समावेश होतो. तर बुरशीजन्य रोगांमध्ये आपण बघितलं नायटे, गजकर्ण, लू, त्वचेचे विकार इत्यादींचा समावेश होतो. तसंच काही परोपजीवीसुद्धा जे आहे त्यामुळे सुद्धा रोग येतात. जसं आपण बघतो जंत आहेत, थायलेरियासिस आहे. तसंच आपण विचार केला तर जीवाणूजन्यसुद्धा रोग आहेत. त्यामध्ये फऱ्या, घटसर्प, क्षय, स्तनदाह अशा प्रकारचे जे रोग आहेत ते जनावरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न पाहू. जगप्रसिद्ध तलमशाली ब्लँकेट्स बनवण्यासाठी वापरली जाणारी पश्मिना लोकर ज्यापासून मिळते ती कोणत्या प्राण्याची जात आहे? त्यामध्ये ऑप्शन आहे मेंढी, शेळी, शेळी व मेंढी, यापैकी नाही. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ती जी आहे ती शेळीची जात आहे आणि शेळीच्या जातीपासून आपल्याला पश्मिना लोकर मिळते, म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा. शेळी जर विचार केला मित्रांनो तर ती शेळी कुठली, तर ती काश्मीरी शेळी आहे आणि तिचा जर आपल्याला विचार केला तर ती प्रामुख्याने तिबेट आणि काश्मीरमध्ये आढळते. आणि या शेळीबद्दल आपण अधिक माहिती घेतली तर तिच्या शरीरावर 10 ते 12 इंच लांबीचे मऊ व रेशमी केस असतात. या केसांखाली लोकरीसारखा मऊ केसांचा दुसरा थर असतो, त्यालाच आपण पश्मिना असं म्हणतो आणि यापासूनच तलमशाली तयार केल्या जातात, म्हणून ऑप्शन क्रमांक येथे बी हे बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राणीखेत, गंबोरा, मॅरेक्स हे रोग कोणत्या प्राण्याशी वा पक्ष्याशी संबंधित आहेत? येथे ऑप्शन आहे संकरित गाय, शेळी, घोडा आणि कोंबडी. तर आपल्याला माहिती आहे कोंबडीशी संबंधित आहे, परंतु राणीखेत, गंबोरा आणि मॅरेक्स हे कोणत्या जीवाणूपासून पसरतात असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुमचं व्हायरस म्हणजेच विषाणू हे असायला हवं, म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो आपण यवतमाळ 2015मध्ये जो काही कंटात्री ग्रामसेवक पेपर झाला होता त्याबद्दल जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते बघितले. यातले बरेचसे प्रश्न राहिलेले आहेत मित्रांनो, ते आपण पुढील भागात घेऊ. आणि तुम्हाला लेक्चर कसं वाटलं आणि कंटेंट कसं वाटलं, ॲनालिसिस कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ हा शेअर करा. आणि भेटू आपण पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.